राजीव नयन धनुषायक भगत विपति भंजन सुखदायक मंगल भवन अमंगल हारी द्रवौ सुदशरथ अधीर बिहारी जनक सुता जग जननी जानकी अतिशय प्रिय करुणा निधान के ताके जुगपद कमल मनावहु जासु कृपा निर्मल मति पावहु महावीर विनौ हनुमाना राम जासु जपवाप बखाना प्रणव पवन कुमार कलबल पावक ज्ञान घन जासु हृदयागार बसई राम चर्चा पधरा कुंद इंदु समदेह उमारमण करुणायण जाहि न परनेह करहु कृपा मयन सिया राम में सब जग जोरी करहु प्रणाम जोरि जोग पानी करहु प्रणाम जोरि जोग पानी सिया राम में सब जग जानी करहु प्रणाम जोरी जुग पानी सिया राम में सब जग जानी करहु प्रणाम जोरि जोग पानी करहु प्रणाम जोरि जोग पानी पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप राम लक्ष्मण सीता सहित हृदय बसौ सुरभूप रामायण तुलसी कृते कहो कथानुसार आसन लीजे प्रेम सहित आये पवन कुमार सियावर रामचंद्र की जय उमापति महादेव की जय पवन सुत हनुमान की जय बोलो रे भाई सब संतन की जय। स्वस्ति श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्यो नमः ओम नमो भगवते वासुदेवाय जानकी वल्लभो विजयते रामचरितमानसः वर्णानामर्थ संगानां रसानां छन्दसामपि मंगलानां च कर्तारो वन्दे वाणी विनायक भवानी शंकरो वन्दे श्रद्धा विश्वासरूपिणो यद्याविना न पश्यन्ति सिद्धस्वान्तसमीश्वरम् वन्दे बोधमयं नित्यं गुरु शङ्कररूपिणो यमाश्रितो हि वक्रोऽपि चन्द्र सर्वत्र वन्दते सीताराम गुणग्राम पुण्णारण्य विहारिणो
वंदे विशुद्ध विज्ञान कविवर कपीश्वर उद्भवस्थिति संहार कारिणीं क्लेशहारिणीं सर्वश्रेयस्करी सीता नतोऽहं रामवल्लभाम् यन्माया वशवर्ति विश्वमखिलं ब्रह्मादिदेवासुरा यत्सद्वारविषविभाति सकलं रज्जो यथा हिरभ्रमा यत्पादप्लवमेकमकरी भवान् बोधयति त्रिशार्वताम् वन्देऽहं तमसैष कारणपरं रामाख्यमीशं हरिम् नानापुराणनिगमागमसम्मतं यत् रामायणे निगदितं क्वचिदन्यतोऽपि स्वान्तसुखाय तुलसी रघुनाथ गाथा भाषा निबन्धमति मञ्जुलहातनोति चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम् एक बाणी एक पत्नी एक वचनी मर्यादा पुरुषोत्तम प्रभु रामचंद्रजीचं चरित्र जीवाचं कल्याण करणारा आहे. रामकथा जीवनाची व्यथा कमी करण्यासाठी रामकथा प्रपंचामधील सर्व प्रश्नांची उत्तर आहे. रामकथा संसारात तापलेल्या जीवाला शांती प्राप्त करून देणारी आहे. तर रामकथा जीवनामधील दुःखाच्या वजाबाकीचं एकमेव साधन आहे. असे ही सुरस अवीठ पवित्र गोड श्रीरामकथा. आज श्रीराम कथेचा चतुर्थ दिवस. गेली 3 दिवस तुम्ही आम्ही सर्व रामकथा चिंतन करण्याच्या संबंधाने एकत्रित आलेलो. श्रीराम मंदिर, राममूर्ती प्राण प्रतिष्ठा, कलशारोहण या संबंधाने सर्व पिंपळकर ग्रामस्थांच्या वतीनं आणि पूजनीय शिवराम बाबा मस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्याच आशीर्वादानं घडवून आलेला हा दिव्य आणि भव्य असा सोहळा आणि यामध्ये बाबांनी केलेली आज्ञा म्हणून तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा झालेला लाभ या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी, वारकरी मंडळी, संत निवृत्तीनाथ मंदिराचे माजी अध्यक्ष सन्माननीय मुरलीधरजी पाटील, तुम्हालाही नमस्कार. तिकडे बसलेले सर्व मान्यवर, सामोरचे सगळे मायबाप, श्रोते, लांबून आलेले आणि या सर्वांच्या एकत्रीकरणानं कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य. आपण कालपर्यंत कथा श्रवण केलेली सीता स्वयंवर कथा. आज नियोजित वेळेमध्ये आपणाला केवट कथेपर्यंत पोहोचायचं आहे. रामचंद्र प्रभूच्या गळामध्ये सीतामाईनं पुष्पमाला अर्पण केली, पण काही संतांच्या मतानुसार ती पुष्पमाला मोगऱ्याच्या, गुलाबाच्या, झेंडूच्या फुलाची नाही, मोहाच्या फुलाची. हे कसं तरी वाटलं ऐकताना तुम्हाला. मोहाची फुलाची माळ, याचं कारण आहे मोहाच्या फुलामध्ये पागल करण्याची ताकद आहे. मोहाची फुलं रात्रभर भिजत घातली, भिजलेली घमेलं भरून फुलं जर सकाळी बैलाला खाऊ घातली तर बैल पागल होतो. बरेच बैल पागल होतात. करून हा ना. आंब्याचं झाड आणि मोहाचं झाड, दोन वृक्षाच्या पानामध्ये जवळजवळ साम्यता, आकारात लहान मोठापणा असेल, साम्यता आहे, पण नैसर्गिक फरक आहे. आंब्याच्या झाडाला बहर येतो तेव्हा पानं असतात, मोहाच्या झाडाला फुलं येतात, सगळी पानं गळतात. हा नैसर्गिक फरक आहे. त्याचं कारण आहे
मोहाच्या फुलापासून दारू तयार होत असते आणि ती मोहाची झाडं पिणाऱ्याला सांगतात, ए पिणाऱ्या माझ्याकडे बघ, एकही पान राहिलं नाही लेका, नुसत्या काड्या राहिल्या, जी हाडं दिसतील नको नादी लागू. झाडं उपदेश करतात, आम फले पत राखे, आम फले पत राखे, मोह फले पत खोय, जो मेरा रस पिये वो मेरे जैसा होय. झाडं सांगतात. मोहाच्या फुलामध्ये पागल करण्याची ताकद असल्यामुळे सीतामाईचा उद्देश है, मैं आपको मोह के पुष्प की माला अर्पण कर रही भगवान, इसलिए कि मोह के पुष्प में पागल बनाने की ताकत है, तो जिंदगी भर जानकी को भूलना नहीं, मेरे लिए पागल बन जाना मेरे भगवान. म्हणून माळ मोहाच्या फुलाची. आणि अक्षरशः भविष्यात पागल झाला देव. सीता चोरीला गेल्यावर माणसांना विचारत नव्हता, झाडाला, वेलीला, पक्षाला, पशुला, हे खग मृग हे मधुकर श्रेणी, तुम देखे सीता मृग नैनी. याला म्हणतात पागल होणे. मोहाच्या फुलाची माला अर्पण केली, पण सीतामाई पाया पडत नाही. बाकीच्या सख्या म्हणाल्या, रे पैर पडो ना सखी, कही प्रभुपद गौ सीता, करतीन चरण परसत भीता. पैर पडो नाही का, तुम्हाला माहिती नाही ग, याच्या पायाच्या स्पर्शानं एका दगडाची बाई झाली. मी नवरीच्या वेशात आहे, माझ्या बासिंगाला हिरे आहे, आणि पाया पडण्यात जर हिऱ्याचा संबंध त्याच्या चरणाशी आला तर सगळ्या हिऱ्याच्या बाया होतील, त्या माझ्या सवती होतील. अख्खा प्रेमाचा वाटप. रामाचा पद लागता जडशिळा झाली त्वरे कामिनी, या लागी मीन नमी रघुत्तम पदी, भाळी सुरत्ने भली, रत्नांच्या विवती सुरम्य सवती होतील माते यदा, रामाची बहु अप्रीती मजवरी होईल गे सर्वदा. म्हणून सीतामाई पाया पडत नाही. पण झालं काय, ज्या अभिमानी राजाने धनुष्य उचलल्या गेलं नव्हतं त्यांनी आपल्या आपले हत्यार हातात घेऊन आरडावरडा सुरू केला, पकडो सीता को, लखन को पकड़ो, श्री राम को पकड़ो, मर्द बैठे हैं हमारे सामने का, अयोध्या का राजकुमार ले जाएगा जानकी को, पकड़ो मारो, पकड़ो मारो. जिधर उधर शोर मचा दिया अभिमानी राजाओं ने. उसी समय परशुराम जी का आगमन. ती अवसर सुनी शिवधनु भंगा, ती अवसर सुनी शिवधनु भंगा, अवसर सोनी शिवधनु भंगा, तेहि अवसर सोनी शिवधनु भंगा. आयु गुरुकुल कमल पतंगा, आयु गुरुकुल कमल पतंगा, ही अवसर सुनी शिवधनु भंगा, ती अवसर सुनी शिवधनु भंगा. आए हो भृगुकुल कमल पतंगा, आए हो भृगुकुल कमल पतंगा, तेहि अवसर सोनी शिवधनु भंगा, तेहि अवसर सोनी शिवधनु भंगा. गौर शरीर बुद्धि बल भ्राता, और शरीर वृत्ति बल भ्राता, गौर शरीर बुद्धि बल भ्राता, गौर शरीर बुद्धि बल भ्राता, भाल विशाल त्रिपुंड विराजा, भाल विशाल त्रिपुंड विराजा, ती अवसर सुनि शिवधनु भंगा, ती अवसर सुनि शिवधनु भंगा. आए हो भृगुकुल कमल पतंगा, आए हो भृगुकुल
सुनी शिवधनु भंगा तेही अवसर सुनी तेही अवसर सुनी तेही अवसर सुनी तेही अवसर सुनी शिव धनुभंगा. त्याच वेळेला परशुरामजीचं आगमन झालं. इथून दिसेल तुम्हाला बैलासारखे पुष्ट खांदे, आरक्त नयन, विशाल भाल, पुराण प्रसिद्ध परशु, 21 वेळा निक्षत्रिय पृथ्वी करण्याची ताकद न ज्याच्याकडे बघावं त्याला वाटतं आपलं मरण जवळ आलं, अशी रागीट दृष्टी. असे परशुरामजी सौरमंडपाच्या महाद्वारात आल्याबरोबर आतापर्यंत हत्यार हातात घेऊन हमला करायच्या तयारीत जेवढे राजे सज्ज झाले होते त्या सर्वांनी आपापलं हत्यार टाकून दिलं. लटलट लटलट कापू लागले. परशुरामजीच्या पुढे जाऊन आपल्या आपल्या आजोबाच्या बापाच्या नावाचा उल्लेख करून साष्टांग दंडवत. पितु समेत कही कही निष्णामा लगे करण सब दंड प्रणामा. पितु समेत कही कही निष्णामा लगे करण सब दंड प्रणामा. लगे करण सब दंड प्रणामा. ओ पितु समेत काही काही निधनामा लगे कर्ण सब दंड प्रणामा. पितु समेत कही कही निधि नाम लगे करण सब दंड प्रणामा लगे कर्ण सब दंड प्रणामा. पितु समेत कही कही निष्णामा लगे करण सब दंड प्रणामा. पितु समेत कही कही निष्णामा लगे करण सब दंड प्रणामा. जय सुभाय चित वही तुझाने सोजा नहीं जनु आई कुटाने. सोजा नहीं जनु आई कुटाने. पितु समेत काही काही निधि नामा लगे कर्ण सब दंड प्रणामा. पितु समेत काही काही निधि नामा लगे कर्ण सब दंड प्रणामा. जय सुभाय चित वही तुझानी सो जाणहि जनु आई कुटाणी. सो जाणहि जनु आई कुटाणी. सो जाणहि जनु आई कुटाणी. पितु समेत काही काही निज नामा लगे कर्ण सब दंड प्रणामा. आपल्या आपल्या आजोबाच्या बापाच्या नावाचा उल्लेख करून साष्टांग दंडवत घालू लागले. बाबा, मी अमुकाचा नातू, अमुक माझे आजोबा. मी अमुकाचा मुलगा, अमुक माझे वडील. तुम्ही आमच्याकडे चातुर्मास थांबला होता तेव्हा सफरचंद, द्राक्षी, चिकू, केळी मीच आणून देत होतो. बाबा, उद्देश एकच, बाबांना मारू नये. जेव्हा परशुरामजींनी प्रचंड गर्दी मंडपाच्या महाद्वारातून बघितली आणि तिथूनच लाल डोळे करून राजा जनकाला विचारलं, जनक, यहां इतनी भीड़ क्यों? आपको पता नहीं 21 बार निक्षत्रिय पृथ्वी करने वाला मैं परशुराम दुनिया में जिंदा हूं, तो मेरी इजाजत लिए बिगर क्षत्रिय सम्मेलन क्यों रखा है? आता जनक जी भयभीत, विश्वामित्र तटस्थ, राम शांत, लक्ष्मण क्रोधायमान आणि परशुरामजी सोयर मंडपाच्या मध्यभागी आले. धनुष्याचे 2 तुकडे बघितले. आता क्रोध अनावर झाला. राजा जनकाचा हात धरून मागे पुढे मागे पुढे मागे पुढे जनकाला ढकलू ढकलू विचार, ए मूढ़ जनक, धनुष किसने तोड़ा है? जिन्होंने धनुष तोड़ा होगा समाज से विलग कर दो, वरना सबकी हत्या कर डालूंगा, मार डालूंगा सभी को. कौन है धनुष भंग करने वाला? रामचंद्र प्रभूने विचार केला की माझ्या सासऱ्याला किती धमकावला तरी सासरा म्हणणार नाही जावाई बोवान तोडलं, कारण त्याच्या मुलीच्या कुंकवाचा प्रश्न येतो. मग स्वतः रामचंद्र पुढे आले आणि अति नम्रतेने म्हणाले, नाथ संबुधन भंज निहारा, हो को एक दास तुम्हारा. धनुष्य भंग करने वाला आपका कोई सेवक होगा बाबा. सेवक नहीं राघव, सेवक तो सेवा करता है. दुश्मनी का काम किया है, कौन है वो? रामचंद्र प्रभूला जेव्हा धमकावू लागले तेव्हा लक्ष्मणजी विश्वामित्राला म्हणा, बाबा, चांगल्या माणसासोबत माझ्या भावाची मुलाखत घडवून आणली नाही तुम्ही. म्हणजे माझा दादा रामचंद्र केवढा शांत आणि हे पांढऱ्या दाढीचं कुराडवालं केवढं रागीट. तिथं मी पाहिजे होतो बाबा, देता परवानगी? आणि विश्वामित्राच्याही लक्षात आलं की ते लक्ष्मणरावचंच काम आहे. हळूच सांगितलं, जाओ लखन. आणि जेव्हा लक्ष्मणजी परशुरामजीच्या पुढे आले,
बहुत धनुष्य तोड़े उलरे काही आगीत रॉकेल वतावा से पहले शब्द उच्चारले। ऐसे तो कई कमठे बचपन में तोड़ डाले बाबा। बचपन में, आता 15 वर्षाचा आहे लक्ष्मण, बचपन में म्हणतो। आणि कमठे ते नातवासाठी खेळायला आजोबा लोक आणतात बांबूचं जत्रेतलं, त्याला म्हणतात कमठा। रावणासारख्यानं हालत नाही त्या धनुष्याला लक्ष्मण परशुरामाच्या पुढे कमठा म्हणतो। ऐसे तो कई कमठे बचपन में तोड़ डाले बाबा। ए राजा के बालक, मुंह संभाल के बात कर, कमठा बोलता है। धनुष्य क्या सामान्य लग रहा? म्हणजे धनुष्य सामान्य वाटलं तुला? धनुष्य सामान्य नाही का बाबा? नाही। मग धनुष्य सामान्य नाही हे तुम्हीच कबूल करता महाराज, तर त्याला तोडणाराही सामान्य नसावा असं का नाही वाटत? कशाला वाद घालता? मग तर पुन्हा धावले। मारा जाएगा ये बेटा अपने माँ की गोद खाली करेगा। रामचंद्र पुढे आले, जाने दो बाबा, जाने दो, छोटा भाई है, बच्चा है, उसके मुंह में दूध भरा है बाबा। गुनाहगार तो मैं हूं बाबा, जो कुछ ताडन करना है मुझे करो बाबा, असं म्हणता म्हणता रामचंद्र प्रभूने आपल्या अंगावरचं वस्त्र बाजूला केलं। प्रभूची छाती उघडी पडली आणि उघड्या छातीवरचं भृगु ब्राह्मणाच्या लातेचं चिन्ह परशुरामाने बघितलं। परशुरामाच्या बुद्धीचे दरवाजे उघडले गेले की अवतार झालेला आहे। तरी खात्री करण्यासाठी आपल्या जवळचं धनुष्य सहज पुढे केलं। ते आपोआप श्रीरामापर्यंत पोहोचल्यावर खात्री पटली परशुरामजीची की अवतार आहे। आत्तापर्यंत क्रोधायमान परशुरामजी सद्गदित झाले, नेत्राला धारा लागल्या, अंग रोमांचित झालं, कंठ दाटून आला, दोन्ही हात जोडले आणि दोन्ही बंधूला नमस्कार करून दोघाला एक क्षमा मागून स्तुती करते। जय रघुवंश बनज बन भानु, जय रघुवंश बनज बन भानु, गहन धनुष कुल दहन कृसारी, गहन धनुष कुल दहन कृसारी। जय रघुवंश बनज बन भानु, जय रघुवंश बनज बन भानु, दहन धनुज कुल दहन कृसानु, दहन धनुज कुल दहन कृसानु। जय सुर विप्र धेनु हितकारी, जय मद मोह को ब्रह्मारी, जय सुर विप्र धेनु हितकारी, जय मद मोह को ब्रह्महारी। अनुचित बहुत कहे अज्ञाता, क्षमऊ क्षमा मंदिर दूर अनुचित बहुत कहे अज्ञाता, क्षमऊ क्षमा मंदिर दो भ्राता। कही जय 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 रघुकुल की तू, कही जय 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 रघुकुल की तू, रघुपति गए बनही तपहे तू, रघुपति गए बनही तपहे तू। ओ जय रघुवंश बनज बन भानु, जय रघुवंश बनज बन भानु, दहन धनुज
कुल दहन कुसानु दहन धनुज कुल दहन कुसानु अनुचित बहुत कयु अज्ञाता क्षमौ क्षमा मंदिर दो भ्राता कही जय 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 रघुकुल केतु भृगुपती गये बनही तप हेतु. परशुरामजी निघून जातात. आता राजा जनकाच्या डोळ्याला आनंदाश्रूच्या धारा लागल्या. कारण जनकाने विचार केला, बापरे, सध्या सगळे जग ज्याला लटलट लटलट कापतं असा 21 वेळा निक्षत्रिय पृथ्वी करणारा परशुरामासारखा वीर एवढ्या समाजात ज्याच्या पायावर डोकं ठेवून नतमस्तक होऊन क्षमा मागतो असा रामासारखा जावाई मला मिळाला याचा आनंद जनकाला आवरेना. परशुरामजी निघून गेल्यानंतर राजे जनक विश्वामित्रजीला म्हणाले, बाबा मेरे लिए क्या सेवा. विश्वामित्र म्हणाले, राजा जरी सीता स्वयंवर काल झालं असलं तरी विधिवत लग्न सोहळा संपन्न करण्यासाठी आपण एक पत्र तयार करा. ते पत्र दूतांच्या करवी अयोध्येला पोच करा आणि महाराज दशरथजीला सन्मानित करून इथे बोलवून घ्या, म्हणजे विधिवत लग्न सोहळा संपन्न करता येईल. आणि म्हणून राजा जनकजींनी विश्वामित्राच्या भाषेत विश्वामित्रजींनीच ती पत्र लिहिलेलं. राजा जनकाने पत्र दूताजवळ दिलं, गावले बाबा या. आणि दूत पत्र घेऊन मिथिला नगरीवरून अयोध्येकडे यायला निघाले. आता तुलसीदासजी कथा बदल करतात. अयोध्या डोळ्यापुढे आणा. ज्या दिवसापासून राम लक्ष्मण विश्वामित्रजी समवेत गेले होते त्या दिवसापासून दशरथजी बेचैन होते. अख्खा राजवाडा उदास होता. राजे दशरथ महालामध्ये जेवायला बसायचे, 56 भोग. पण पहिला घास राजा दशरथाने घेतला की त्या घासात त्यांना 2 लेकरं दिसायचे, राम आणि लक्ष्मण. विचार करायचे, मैं महल में यहाँ भोजन करता हूँ लेकिन मेरे 2 लाल जंगल में क्या खाते होंगे. संदेशा भी नहीं आए, घूमने नहीं गए, संघर्ष करने गए हैं. कुछ कम ज़्यादा तो नहीं हुआ होगा ना. कहा निशाचर और 15 साल के राजकुमार. कारण माझे पोरं जंगलात फिरायला गेले नाही, राक्षस मारायला गेले. 15 वर्षाचे पोरं आहे, काही कमी जास्त तर झालं नसेल. काय खात असतील, कुठं झोपत असतील. असं राम लक्ष्मणाचं स्मरण झालं की डोळ्याला धारा लागायचे, घास ठेवून द्यायचे, ताट सारून निघून जायचे राजे. वस्तुस्थिती आहे. दारोड्या मुलाचा बाप तो हरिपाठ करतो, मुलगा पावल्या खेळत येतो. संध्याकाळी आला की जोड्या भरली लाद बापाच्या कंबरड्यात, खाली पाडला की दुसरी पेकाटात. माय लहानपणीच मेलेली, रोज 2 लाता बापाला मारणे त्याचा नियम. आणि तो दारोड्या मुलगा सतत 3 दिवस घरी आला नाही तर 4थ्या दिवशी लाता खाणारा बाप काठी टेकत अख्ख्या गावात फिरतो. आणि आपल्या वयाचे म्हातारे त्यांच्याजवळ रडतो, नाना काय तात्या, लेक दिसला माझा, 3 दिवस झाले घरी आला नाही. अरे बरं झालं आला नाही, तुला लाता तरी बसल्या नाही. अहो लाता घालायच्या निमित्तानं का होईना माझा लेख माझ्या डोळ्यानं संध्याकाळी दिसत होता. मी का सांगतो हे गावले बाबा. अरे दारोड्या मुलाचा बाप 3 दिवस मुलगा घरी आला नाही तर 4थ्या दिवशी बेचैन होतो. भगवान ज्याचा मुलगा आहे त्या बापाची काय अवस्था असेल. आज सकाळची वेळ. राजा दशरथजीला रामाची लक्ष्मणाची खूप आठवण आली. सिंहासनावर बसलेले, डोळे भरून आले. योग असा की ते मिथिलेचे दूत पत्र घेऊन आत पोहोचले. योग आहे. वाकून नमस्कार केला. प्रणाम सरकार, कहा के हो. मिथिलापति जनक जी के सेवक. खुशी की बात. किस कारण आए हो.
राम भैया का पत्र लेकर आए सरकार। राम भैया का पत्र, एवढा शब्द ऐकला राजा उतरला नाही, उडी टाकली सिंहासनावरून. पत्र वाचलं नाही, तसंच पत्र घेतलं आणि पत्राला पुत्र समजून छातीला लावलं राजा दशरथाने. अश्रूला वाट मोकळी करून दिली. सेवक सही समय पर आए हो. आज मेरे दोनों लाल की बहुत याद आ रही थी. बताओ कहाँ है मेरा राम, कहाँ है लखन? पत्र पढ़ो सरकार, पुरा पता लगेगा. त्याच वेळेला योगायोग आहे भरतजी आले राजमहालात. भरतानं बघितलं आपला बाप एक कागद छातीला लावून रडतोय. जवळ आला भरत. रो रहे पिताजी, क्या हुआ? अरे तुम्हारे राम भैया का पत्र आया बेटा. मेरे भैया का? हिसकावून घेतलं भरतानं. पत्र वाचलं नाही, भावाचं पत्र डोक्यावर ठेवलं आणि डोक्यावर पत्र ठेवून पागलासारखा नाचला भरत राजवाड्यात. हे सावत्र बंधूचं प्रेम सांगतोय मी. आज भरताचं प्रेम समाजाने पाहिलं. इतक्यात शत्रुघ्न आला, त्याची तीच अवस्था झाली. आता पत्र कोणीच वाचलं नाही, पण राजा दशरथ रडतो म्हणून भरत रडतो, भरत रडतो म्हणून शत्रुघ्न रडतो, आणि तिघ बापलेकर रडतात म्हणून दरबार रडतो. वाऱ्यासारखी वार्ता पसरली. कुलगुरू वसिष्ठ आले. एक एक प्रसंग पहा. सर्वांना शांत केलं वसिष्ठाने. पत्र स्वतःकडे घेतलं आणि धीर गंभीर आवाजामध्ये वसिष्ठजींनी पत्राचं वाचन सुरू केलं. त्या पत्रात गावले बाबा 5 प्रसंग होते आणि ते विश्वामित्राच्या भाषेत लिहिले होते. एक एक प्रसंग वसिष्ठ वाचायचे आणि शिष्याचा पराक्रम ऐकून गर्वानं छाती भरून यायची. अश्रूला वाट मोकळी करून द्यायचे. तो प्रसंग वाचून झाला की सगळ्या दरबार टाळ्या वाजवायचा. तुमच्या रामाला, लक्ष्मणाला घेऊन जात असताना जंगलात ताटिका नावाची राक्षसीन धावून आली. तुमच्या रामानं एकाच बाणात तिचा नाश केला. पुन्हा थांबायचे. माझ्या यज्ञाचं रक्षण करण्यासाठी तुमचे राम लक्ष्मण पण सुभाऊ आणि मारीची विध्वंस करायला आले असताना मारीचीला 400 कोस पाठवला आणि सुभाऊचा जाग्यावर नाश केला. माझा यज्ञ पूर्णत्वास गेला. प्रसंग दुसरा. नंतर मी तुमच्या रामाला लक्ष्मणाला घेऊन मिथिला नगरीकडे जात असताना गौतमाची पत्नी अहिल्या शापित दगड झाली होती. तिचा तुमच्या रामाच्या रजक्कणानं उद्धार झाला. तिसरा प्रसंग. रावणासारख्यानं हालत नाही त्या धनुष्याचे तुमच्या श्रीरामानं उचलून 2 तुकडे केले. चौथा प्रसंग. आणि 5वा, सध्या 21 वेळा निक्षत्रिय पृथ्वी करणारा परशुरामासारखा वीर एवढ्या समाजात तुमच्या रामाच्या पायावर डोकं टेकून क्षमा मागून निघून जाता झाला. एवढे प्रसंग पत्रातलं वाचन वसिष्ठजींनी केलं. परिणाम, ज्या दूतांनी पत्र आणलं होतं त्या दूतांच्या पुढे सप्रेम भेटीचा ढीग लागला. आनंद आवरेना समाजाला, पण दूत भेटीला हात लावत नाही. राजा दशरथाला विनंती करावी लागली. सेवक लोग, जी सरकार, भीख नहीं है, प्रेम की भेंट है, आप स्वीकार करो. अविनय हो तो क्षमा करे सरकार, हम कन्या पक्ष वाले यह दे सकते हैं, यह नहीं ले सकते महाराज. आम्ही सीतेच्या माहेरचे आहोत. जरी नोकर असलो तरी माहेरचे आहोत, आणि माहेरचे लोक देत असतात, सासरचं नेत नसतात. राजे, आपण विचार करा. आताही गावगाड्यामध्ये ही पद्धत आहे. कोणाच्याही मुलीचं लग्न असू द्या, श्रीमंताच्या असू द्या अथवा गरिबाच्या, अख्खं गाव एकजुटीने कामाला लागतं. त्या गावचा श्रीमंत असेल तर त्या मुलीसाठी गोदरेजचं कपाट घेतो, पण त्या गावचा झोपडपट्टीत राहणारा, गाठी गाठीचं धोतर नेसणारा, 2 शेळ्या चारणारा, जर्मनच्या ताटात शेळीपाकी भाकरी खाणारा गरीब असेल, तोही नाशिकला जातो 25 रुपयाचं फुलपात्र आणतो. माझ्या गावची लेक नांदायला चालली म्हणतो. माहेरची माणसं
देत असतात राजे, देत नसतात. असं सांगतात राजा जनकाने सप्रेम भेटीमध्ये हत्ती दिले. आणि हत्ती हा बुद्धिवान प्राणी आहे. हत्ती अयोध्येला आले, गवत खात नाही. एक दिवस गेला, दुसरा गेला, तिसरा. प्रश्न पडला राजा दशरथाला, जर हत्ती गवत खात नाही तर जिवंत कसे राहतील? आणि म्हणून पत्र लिहिलं राजा दशरथाने महाराज जनकाला. मिथिलापति जनक जी को मेरा प्रणाम. खत लिखने का कारण यह है कि आपने दहेज में भेजे हुए हाथी अयोध्या का घास नहीं खा रहे. चिंता इस बात की हो रही, जिंदा कैसे रह सकते. जल्दी जवाब भेजो, आपका महाराज अयोध्यापती. पत्र पोहोचलं. राजा जनकाने उत्तर पाठवलं. ते मुलीच्या माहेरचे हत्ती असल्यामुळे तिच्या सासरचं गवत खाणार नाहीत राजे. पण काळजी नसावी, मी माझ्या जानकीला दिलेले सप्रेम भेटीतले हत्ती तिच्या सासरी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्या हत्तीचं गवत मिथिला नगरीवरून पाठवण्यात येईल. आपला महाराजा जनक. मुलीच्या माहेरचे नोकर भेट सासरची स्वीकारत नाही. मुलीच्या माहेरची जनावरं सासरचं गवत खात नाही. यात नवल नाही. आता 2022 मध्ये ज्या ज्या संन्याशाचा जन्म मिथिला नगरीत झाला ते संन्यासी तीर्थयात्रा करण्याच्या निमित्ताने अयोध्येला येतात. पण अयोध्या नगरात प्रवेश करण्यापूर्वी कमंडलूमध्ये पाणी भरून आणतात. मग हे संन्यासी सामोरा जातात अयोध्येचे. नमो नारायण स्वामी, नमो नारायण. कहा के मिथिला. कभी आए? अभी आ रहे. आपको पता नहीं क्या किस बात का? अयोध्या में जल की सुविधा है. पता तो है. तो कमंडल में जल भर के लाया आप लोगों ने. रोने लग गए पूरे महात्मा. क्यों रोते महाराज? कौन अभागा साधु होगा जी दुनिया में जो भगवान के जन्मभूमि का जल नहीं पीने वाला, और दुनिया तरस रही है तीर्थ लेने के लिए. लेकिन करे क्या? इतिहास कहता है त्रेता युग में हमारे गांव की बेटी जानकी इस गांव में दी थी, और हम जानकी के गांव वाले सन्यासी है महाराज मर जाएंगे तो भी बेटी के ससुराल का पानी नहीं पिएंगे. तयारी झाली. रथामध्ये सुमंत प्रधान, वसिष्ठ गुरुदेव, दशरथ राजे, भरत शत्रुघ्न आपल्या मित्रमंडळीसह घोड्यावरती स्वार वरात निघाली. जगातले सर्व शुभ शकुन वरातीला सामोरा येऊ लागले. आज शकुनालाही वाटलं आपल्याला पवित्र व्हायची संधी आहे. ब्रह्माचा बाप वरात घेऊन चाललेला आहे. म्हणून सगळे रामायण विसरला तरी चालेल, हे एवढं ऐका, तुमच्या फायद्याचं आहे बरं का पाटील. दाहिन काग सुकेत सुहावा. उजव्या भागाच्या शेतात बसलेले कावळे दिसणे शुभ शकुन आहे. झाडावरचे नाही, तेही लोकसभेसारखे बसतात. 5-50 कावळे पाहिले असेल तुम्ही. पण उजव्या भागाच्या शेतात बसलेले पाहिजे. दाहिन काग सुकेत सुहावा. नकुल दर्शब काहू पावा. मंगूस दिसणं शुभ शकुन. सानुकूल त्रिविध बयारी. त्रिविध बयारी म्हणजे 3 प्रकारचा वारा. शीतल, मंद, सुगंधी, याला म्हणतात त्रिविध बयारी. सगट सबाल आवबरुणारी. डोक्यावर पाण्यानं भरलेला माठ घेतलेली महिला दिसणं शुभ शकुनच आहे. पण तिच्या कडेवर तिचं छोटं बाळ, मग ही दुधात साखर आहे. म्हणून 2 शब्द आले, सघट सबाल. डोक्यावरच्या घटासह आणि कडेवरच्या लेकरासह महिला दिसणं शुभ शकुन. लोहा फिर फिर दर्श दिखावा. लोहा म्हणजे कोलं होतंय मराठीत. कोलं दिसणं सुद्धा शुभ शकुन आहे. सुरभी सन्मुख शिशु पिलावा. वासराला पाजत पाजत गायीचं सामोरून येणं शुभ शकुन आहे. मृगमाला फिरी दहिनी आई. मंगल गंजन दिन दिखाई. हरणाचा कळप डावीकडून उजवीकडे आडवा जाणं शुभ शकुन. क्षेम करिका क्षेम विशेषी श्यामा बाम सुतर पर देखी. डाव्या भागाच्या वृक्षावर कोकिळी पक्षाचं गायन शुभ शकुन आहे.
सन्मुख आई दधी अरु मीना, दही विकणारी महिला, मासे विकणारा कोळी दिसणं शुभ शकुन आहे. करपुस्तक दही प्रवीणा, वेदाचं पुस्तक हातात घेतलेला ब्राह्मण दिसणं, एवढे शुभ शकुन वरात घेऊन महाराज निघाले मिथिलेला तेव्हा झालेले आहे. हे जर शकुन तुमच्या जीवनात घडले तर समजायचं आपलं काम आजचं 250% यशस्वी होणार. पण काय, शकुनाचं आयोजन नसावं. माहिती ते एखादा म्हणू शकेल तिकडे कोण आहे रे, त्या मावशीला म्हणा डोक्यावर पाण्यानं भरलेला माठ आणि कडेवर लेकरू घेऊन चौकात उभी राहा, 1100 रोख देतो म्हणतो. या बापान ठेवलं काय, मस्तीत बोलतो का पैशाच्या. आयोजन नहीं होना चाहिए जो अचानक होता है. आज सगळे शकुन, कारण शकुनालाही वाटलं आज आपल्याला पवित्र व्हायची संधी आहे. ब्रह्माचा बाप वरात घेऊन चाललेला आहे. कुठे नाश्त्याचा कार्यक्रम आहे रे अश्विन. नाश्ता म्हणजे इडली डोसा नाही, कांदा पोहे तर नाहीच. 2च शब्द आले नाश्त्यात, त्रेतायुगातली गोष्ट. दधी चिवरा उपहार अपारा. दही आणि चिवडा हे नाश्त्याला होतं वरातीत. भरी भरी कावरी चले कहारा. असं करीत करीत मिथिलेच्या सीमेवर 2 सागराचं मिलन झालं. 2 सागर म्हणजे अयोध्येचा जनसागर, मिथिलेचा जनसागर. इथून दिसेल तुम्हाला. तिकडून सर्वात समोर महाराजा जनकजी, बंधू कुशकेतू, सोबत शेतानंदजी, विश्वामित्र, राम लक्ष्मण. इकडून सर्वात पुढे महाराज दशरथजी, गुरुदेव, वसिष्ठ, सुमंत प्रधान, भरत, शत्रुघ्न. आता जनक राजे चपळाईनं दंडवत घालण्याच्या उद्देशानं घाई आले. तेवढ्याच चपळाईनं दशरथ राजे सामोरा गेले. राजा जनकाला दंडवत घालू दिलं नाही, कडकडून आलिंगन दिलं. आणि जेव्हा राजा दशरथाच्या खांद्यावर मान टाकून जनकाचं रडणं सुरू झालं, महाराज आप पुत्र के पिता, मैं कन्या का. पुत्र के पिता का अधिकार बड़ा होता है, कन्या के पिता का अधिकार छोटा होता है, मुझे पैर पडने दो. हे मुलीच्या बापाची नम्रता. पण मुलाचाही बाप किती नम्र असावा हे दशरथाकडून शिका. राजे दशरथ म्हणाले, मिथिलापति आप कन्या के पिता हो, मैं पुत्र का पिता. कन्या का पिता दाता होता है, पुत्र का पिता याचक. मैं तुम्हारे दरवाजे का भिकारी हूँ महाराज, मुझे संभाल लेना. कुठं लावायचं हे. मुलीच्या बापानं स्वतःला कमी समजायचं कारण नाही. मुलीचा बाप कोण आहे? मुलीचा बाप दाता आहे. अरे दान करतो तो दाता. मग पुत्रदान शब्द आहे का कन्यादान? दान करतो तो दाता आणि दान मागायला येतो तो भिकारी नाही म्हणू आपण, याचक. अर्थ एकच आहे. नालायक म्हटलं काय, लायकीचं नाही म्हटलं काय, ही मराठी आहे. पण लायकीचं नाही म्हटल्यावर बरं वाटतं, नालायक म्हटल्यावर वाईट वाटतं. त्यापेक्षा आपण याचक म्हणू. मग तुम्हारे दरवाजे का भिकारी. 2च गुंठे ऊस असतो नवरदेवाच्या बापाकडे, मुरलीधर पाटील. त्या ऊसात गाजर गवतच असतं आणि त्या गाजर गवतानं याचा ऊस दिसत नाही. तरी लग्नात रुसून बसतो मुलाचा बाप. बाकीचे चला पुढं, नाही येणार. अरे चांगला होता आतापर्यंत, चला पुढे. नाही येणार म्हणतो. तर काय झालं काय, नवरदेवाचा बाप आहे मी. हो तर मग सर्वांनाच माहिती आहे, चला पुढे. नाही येणार. काय झालं काय, बाप आहो नवरदेवाचा. अरे तुझंच नाव छापलं नवरदेवाच्या नावापुढं पत्रिकेत, तू एवढ्या मंडपात स्वतः संशय का घेतो. चल ना, तूच बाप आहे नवरदेवा, पुढे चल. नाही येणार. काय झालं काय, मला पहिला पटका का नाही बांधला. काय बिघडलेलं का नाही बांधला तर 2च गुंठे उसनं गाजर गवत बसला रुसून. भगवंताच्या बापाचे शब्द आहे, मैं तुम्हारे दरवाजे का भिकारी, मुझे संभाल लेना. सर्वांचं मिलन झालं. 2 साधू एकत्रित आले. सर्वांना निवास मिळाला. वसिष्ठ आणि जनकाच्या वतीनं शतानंद. 2 साधूची चर्चा. शतानंद म्हणाले, महाराज काय योग आहे. आमच्याकडे 3 मुली शिल्लक आहे, तुमच्याकडे 3 मुलं शिल्लक आहे. सीता तर रामाला निश्चित झाली,
पण सीतेची बहीण आहे उर्मिला देऊ लक्ष्मणाला. जनक राजाचे बंधू कुशकेतू त्यांना 2 मुली आहे, एक मांडवी एक श्रुतकीर्ती. या चुलत बहिणी. श्रुतकीर्ती देऊ शत्रुघ्नाला, मांडवी देऊ भरताला, उर्मिला लक्ष्मणाला, सीतारामाला. चौघ्या बहिणीचं चौघासोबत एकाच मंडपात उरलं तर चालेल? चालेल. 2 बुवानी जोडवलं गावले बाबा. दोघांच्या बापाला तपास नाही. बुवा वेल्डिंगच्याच कामावर, बुवानी जोडायची कामं करावी. एका गावात 2 सप्ते कसे होईल या भानगडीत पडायचं नाही. 2 सप्त्याचं एक कसं होईल कडे लक्ष द्यायचं. जोडायचं काम. जनक राजाच्या वतीनं शतानंद, दशरथाच्या वतीनं वसिष्ठ. झालं. मुहूर्त ठरला. कारण 1 तास संपला ना बाबा. तुम्ही घड्याळ पहा कसा संपतो, मिनिटासारखा आहे ना. 4 दिवस कधी कसे संपले हे मला तुम्हाला दोघांनाही कळलं. आत्ताच बसलो व्यासपीठावर, झाला तास, 7 वाजले. 6 का? अरे हो, 5ला सुरू झालं. आम्ही हे 6 ते 9 समजतो, नाही 5 ते 8 आहे. 6 बज गए. बरं ठीक आहे, ठीक आहे, घाबरू नका. 8लाच संपेल. तुम्हाला वाटलं तासात उरकते बाबा. मार्गशीर्ष महिना, शुद्ध पक्ष, पंचमी तिथी, गोरज मुहूर्त. रामचंद्राचं लग्न कधी झालं? महिना मार्गशीर्ष होता. मार्गशीर्ष का निवडला? ती विभूती आहे. 75 विभूतीमध्ये मार्गशीर्ष महिना हे भगवंताची विभूती आहे. मासानाम मार्गशीर्षोहम. पक्ष शुद्ध, तिथी पंचमी, मुहूर्त गोरज. गोरज म्हणजे वासराच्या ओढीनं गायी रानातून सायंकाळी चरून घाई येतात. त्यांच्या खुरानं धूळ उडते. ती धूळ पांढरी मावळत्या सूर्याच्या तांबड्या किरणात पिवळी दिसते. त्या कालावधीला म्हणतात गोरज. गायीच्या खुरानं उडणारे रज म्हणून शब्द झाला गोरज. त्याचं हिंदीत धेनू धुरी बेला. बस. मुहूर्त महत्त्वाचे 2 आहे, गोरज आणि घटी. हे 12च्या आत असतं. गोरज सायंकाळी. पण माणसानं सुधरून काढलं. अभिजित 12:42, 12:52, 12:35. उद्देश सगळे उरकून लग्नाला येता यावं. लग्न उरकून मावळाच्या आत दिवस घर गाठता यावं, हे सुधरून काढलेलं आहे. याला फारसं महत्त्व नाही. आता घटी आणि गोरज. धेनू धुरी बेला बिमल सकल सुमंगल मूल. मोठा मंडप टाकला, जसा पिंपळाच्या लोकांनी टाकला ना. राजा जनकाने मंडप टाकला आणि त्या मंडपाचं सौंदर्य पाहायला कोण कोण होते हे आकड्यात सांगितलं. आकड्यात. आकडे म्हणजे वीज चोराईसाठी टाकतात ते आकडे नाही, ते आकडे पाठ आहे. हे पाहुणे आकड्यात सांगितले. आकड्यात. कोण कोण होतं? 1000 डोळ्याचे होते, काही 12 डोळ्याचे होते, काही 8 डोळ्याचे होते, काही 3 डोळ्याचे होते, बाकी 2 डोळ्याचे. हे आकडे. पाहुणे कोण? 1000 डोळ्याचा इंद्रदेव होता, 12 डोळ्याचा कार्तिक स्वामी होता, 8 डोळ्याचा ब्रह्मदेव होता, 3 डोळ्याचा महादेव होता आणि बाकी सगळे 2 डोळेवाले. हे आकडे सांगितले पाहुण्याचे. एवढ्यात ब्रह्मदेव रुसला. हे तेव्हापासूनची पद्धत आहे. लग्नात रुसवे फुगवे. ब्रह्मदेव रुसला, निघाला. बरं झालं तिकडच्या कमाणीजवळ नारद होते. नारायण नारायण, लग्न लागायचंच आहे पप्पा, चालला तुम्ही? नारदाचा बाप आहे ब्रह्मदेव. नाही थांबणार रे. काय झालं? मला स्थान नाही पूजेचं मंडपात. नारदाला वाटलं आता बाप आहे पण एवढ्या समाजात कसं बोलावं याला, म्हणून नारदानं ब्रह्मदेवाला बाजूला नेला तिकडे रानात. आणि मग 4ही डोके गहाण ठेवून आला का लग्नाला? म्हणजे म्हणतोस या बापाचं लग्न आहे आणि बापाच्या लग्नात मुलं नसतात मंडपात.
आला न पुन्हा पूजेचं स्थान मागतो. राम विष्णूचा अवतार, विष्णूच्या नाभीतून कमळ, कमळातून ब्रह्मदेव, लग्न तुझ्या बापाचं. ते नाही का तुम्हाला माहिती आहे, किचनमध्ये मम्मी पप्पा ऑफिसला 4 वर्षाच्या पिंट्याला अल्बम सापडलं, बसलं चाळत, याच्या मायबापाच्या लग्नाचे फोटो. कौतुकाने पाहतो, मम्मी जिलबी खाऊ घालते पप्पाला, पप्पा लाडू खाला मम्मीला, कुठे काकाचा, काकीचा, मामाचा, मामीचा, आजोबाचा, गावच्या ब्राह्मणाचा, सगळ्यांचे फोटो याचाच दिसे ना. याला वाटलं एवढं मम्मी डॅडीचं प्रेम माझा का नाही फोटो घाला. फेकला अल्बम, आलंच किचनमध्ये. मम्मी काय रे, नुसता नाटक करता प्रेमाचा काय, अख्खा अल्बम चाळलं. मम्मी तू जिलबी खाऊ घालते पप्पाला, पप्पा लाडू खाऊ घालतात, कुठे काकाचा फोटो, काकीचा, गावच्या ब्राह्मणासुद्धा माझा नाही घेतला. मम्मी तर हादरली, पण मम्मी हुशार, मम्म्या फार हुशार असतात. बाळा ते सगळे फोटोचं बिल तुझ्या पप्पानी भरलं आणि नेमका तुझाच फोटो नाही घेतला. ऑफिसमधून आल्यावर विचार म्हणाव, तुमच्या लग्नात माझा फोटो का नाही घेतला. मम्मीला वाटलं कोण डोक्याला खुराक लावा, दिवस तरी सुखाचा जाईल. आता जेवून घे. नाही जेवणार, येऊ दे पप्पाला. नाही जेवलं ते 4 वर्षाचं. 5:30ला पप्पा आलं, त्याच्या आवडीचा खाऊ बाहेरून, घे रे बटर, फेका गटारात. नाटकं करता काय, अख्खा अल्बम चाललं पप्पा. मम्मीला जिलेबी खाऊ घालता, मम्मी लाडू खाऊ, काकाचा फोटो, काकीचा फोटो, काकू, सगळ्यांचे फोटो घेतले, माझा का नाही घेतला. अरे ते आमच्या लग्नाच्या फोटोचा अल्बम असेल. हो तेच म्हणतो ना मी. अरे मग ते आमच्या लग्नाचे फोटो आहे, मग तुमच्याच लग्नात माझा फोटो का नाही घेतला. गाढवाच्या बच्चा. अरे माय बापाच्या लग्नात मुलं नसतात तर फोटो कसा काढता येईल. तसं नारदानं डोकं जागेवर आणलं, बरं मग तुझ्या बापाचं लग्न बसला रुसून होयात मध्ये, तिथलं सांगतो. इकडे मात्र विरोधकाची मीटिंग घेतली. मीटिंग बसली विरोधकाची. कुठे, स्वर्गात इंद्राकडे. विरोधकाला सांगायची गरज नाही. तुम्हाला विरोधक वाढवायचे असेल प्रयत्न करू नका, फक्त तुम्ही स्वतः मोठं व्हा. तुम्ही मोठा झाला की आपोआप विरोधक वाढतात, आपोआप. मग त्यांच्या मीटिंगीन प्रयत्न सगळे चालू असतात. तिकडे इंद्राकडे मीटिंग आहे. काही करा इंद्रदेवा, मुहूर्तावर लग्न लागता कामा नये. नमस्कार. मुहूर्त टाळा. इंद्राच्या द्वारा 14 मिनिट लग्न मुहूर्त सोडून लागलं. राम 14 वर्षे वनवासात गेला. आमचं 3.5 तास लेट लागल्यावर काय होत असेल, घरी गेल्यावर विचार करा. अरे मग मुहूर्त काढता कशाला. मुहूर्त छापण्यासाठी नसतो, सांभाळण्यासाठी असतो. पत्रिकेत छापायचं आज रोजी लग्न लागेल. मुहूर्त जवळ आल्यानंतरचं मंगलाष्टक असतं ते. आले लग्न घटी समीप. जवळ आले. 12:30चं लग्न हे 3:30ला म्हणतं. आली तुझ्या बापान ठेवली का आता, म्हणणं गेली. काय चाललं का, कशा करता. मुहूर्त सांभाळण्यासाठी आहे. त्या 2 जीवाचं मिलन जर त्या मुहूर्तावर झालं तर त्यांचं भावी आयुष्य सुख समृद्धीचं जात असतं. आता एक नवीन पद्धत निघाली. नवरदेव नवरी उभं करतात. मी जातच नाही कधी लग्नाला म्हणा, नाही जात. आपल्यालाच वेळ नाही मिळाली, जातो कशाला आपण. ती काही वेळ सांभाळत नाही, तो धांगडधिंगा असतो. 10 VIP सत्कार असतो स्टेजवर. नवरदेव नवरी उभे, काय देणं घेणं नाही. 10 VIP, 10,000 पाहुणे मंडपात आहे. थोडा विचार करा. त्याच्यात एक असा गरीब आहे की तुम्ही मोठा श्रीमंत असताना तुमच्या मुलाच्या मुलीच्या लग्नाची पत्रिका त्याच्या झोपडपट्टीत नेऊन दिली. त्या दिवसापासून तो गहिवरून गेला. केवढे मोठे माणसं गरिबाच्या झोपड्यात आले. तिकिटाला पैसे नाही,
तो त्याच्या झोपड्यातून चालत आला लग्नाला, त्याचंही तेवढंच प्रेम आहे. पण तुम्ही तिथे जाहीर नवरदेव नवरीला बाजूला सारून 10 व्हीआयपीचा सत्कार करता, तेव्हा दुसऱ्या बाजूने विचार केला? जेव्हा 10 लोकांचा सत्कार करता त्याच वेळी 9,990 पाहुण्यांचा जाहीर अपमान करता, ते काय जेवायला आले का? हे दोघंच आले का लग्नाला? त्या दिवशी अरे अक्षदाच्या रूपानं आशीर्वाद द्यायला सगळेच आलेले आहे. त्या दिवशी दोघाला प्राधान्य द्या. हे तर जन्मभर चाललंय, फेटे बांधणं ते बांधा ना तुम्ही. 12:35चं लग्न असेल तर 12, 12:15 पर्यंत हे सगळे उरका. 12:35ला नवरदेव नवरी उभी करायचे, हे यांचे सत्कार. तर काही काही ठिकाणी गावले बाबा असा वैताग येतो, तो प्रश्न येतच नाही मला, पण येतो. 10 ते 12 श्रद्धांजलीचे कार्यक्रम, आयता समाज असतो आमच्या कीर्तनाचा. पहाटे 5ला उठून ते गाव गाठतो, 10ला बरोबर कीर्तन सुरू करतो, 12 पर्यंत ते असं माहिती झालं त्यांना 12ला 5 कमी असताना येतात. कोण? भाषणवाले. 12ला 5 लोक म्हणतात तुम्ही बसून राहा बरं का महाराज, तुम्ही उठले का लोक उठतात, आमचा फायदा. आणि मग ते आम्हालाच, त्यानं काहीच ऐकलेलं नसते. आतापर्यंत जे महाराजांनी सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही वागलं पाहिजे. तू कुठं गेला होता आता? 2 तास घरी बसला आणि आता आम्हाला येऊन शहाणपण सांगतो. 19 श्रद्धांजल्या झाल्या त्या दिवशी. कीर्तन 12ला संपलं, 1:30 वाजला भाषणाला. अरे काय चाललं काय हे? थांबा, आशीर्वादवाले येणार आहे, आशीर्वादवाले येणार आहे. त्यांच्याकडे ते खातं दिलं का सरकारने? आशीर्वाद मंत्री. आशीर्वाद मागितल्यानंतर मिळतो का? अरे अक्षदाच्या रूपानं सगळे आशीर्वाद द्यायलाच बसलेले आहे मंडपामध्ये. तुम्ही त्यावेळी मुहूर्ताचा विचार करा, मुहूर्ताचा. आता एक नवीन पद्धत निघाली गावले बाबा, ते नाचणे. 10च पोरं असतात ते तरुण नवरदेवाचे मित्र, पण 10,000 पाहुण्याला सजा देतात. लाईट गेलेली, फॅन बंद झालेले, त्या मावल्या साडीच्या पदरानं लेकराला वारा घालतात, लोक घड्याळी पाहतात, यांचं नाचणं चालतं. 10च असतात ते. त्यांचा दोष नसतो, पोटात उष्णता असते, खर्च नवरदेवाचा असतो. ही मराठी कळते तुम्हाला, जुमानत नाही ते कोणाला. नवरीचा बाप, चला पोरो जा तुम्ही खुशी करू द्या. ते 10 ऐकत नाही. त्या दिवशी 12:30चं लग्न, 2:30 वाजता मुरलीधर पाटील आचार्य येतो. पाटील इकडे या. काय तुम्ही म्हणला होता 12:30ला स्वयंपाक तयार ठेवा, बरं मग 2:30 वाजले, आंबट वास यायला लागला. आंबट. मी जबाबदार नाही. अक्षरशः रडतो मुलीचा बाप, त्या मुलांच्या जवळ पाया पडतो. पोरो अब्रू जायची वेळ आली रे बाबा, तुमच्या पाया पडतो. चला 2:30 वाजले रे, लग्न 12:30चं, जा तुम्ही खुशी करू द्या. ते 10. मला तरी असं वाटतं, माझं वैयक्तिक मत आहे की गावोगावी एक गरम रक्ताच्या 10 मुलांचं मंडळ स्थापन करा. गावोगावी 10च मुलं पाहिजे, ते गरम रक्ताचे. त्यांच्याजवळ उसातले ओले दांडके द्यायचे, शेवरीचे, आणि त्यांचं नाव ठेवायचं दांडक मंडळ, पिंपळ्यात आपले सहर्षे स्वागत करीत आहे. कधी? जेव्हा ते नवरदेवाचे 10 टाळके ऐकत नाही तेव्हा दांडके मंडळांना मोबाईल करायचा मुलीच्या पण, चला स्वागताला. तिकडे कपडे फाटेपर्यंत बदला, त्यांना काही पाप लागत नाही. नवरदेव आणा, 12:35ला लग्न लावा, वधूवर जन्मभर दांडक मंडळाला आशीर्वाद देतील, तुमच्यामुळे आमचं जीवनाचं कल्याण झालं म्हणतात. मुहूर्त कायसाठी? हे नाचण्याच्या विरोधातलं बोलणं नाही गावले बाबा. तुम्हाला 3 तास नाचायचं आहे, अरे 9 वाजता नाचणं सुरू करा ना, 12 पर्यंत नाचा. 12:30ला त्याचं लग्न लावा. तुम्ही 12:30ला नाचणं सुरू करता आणि 3:30ला नवरदेव आणता. तुमच्या 3 तासाच्या डिस्को नव्हता, जन्माचा डिस्को होणार, याची काय वाट आहे? म्हणून 4 घोडे, 1 घोडा काम आहे, 3 साधे आहे. त्या 4 घोड्यावर 4 नवरदेव स्वार झाले आहे. कामरूपी घोड्यावर राम बसलेला आहे, बाकीचे बंधू 3 साध्या घोड्यावर बसलेले आहे. आणि रामाचे, लक्ष्मणाचे, भरताचे, शत्रुघ्नाचे मित्र
त्या घोड्यापुढे नाचू लागले मिथिला नगरीत. आपणही त्रेतायुगापासून नाचणं आहे. हे नाचण्याच्या विरोधातलं माझं बोलणं नाही, गैरसमज दूर करा. 3 तास नाचा, पण 3 तास आधी नाचणं सुरू करा. ते चलो मिथिला में, सर्वांनी हात वर करा आणि फक्त म्हणायचं सावरियो. 4च अक्षर आहे, सावरियो. शूटिंग वाले, बड़ो प्यार लागे सावरियो. वाव. बड़ो प्यार लागे सावरियो. बड़ो प्यार लागे बड़ो प्यार लागे बड़ो प्यार लागे बड़ो प्यार लागे मारो असुर निकंदन सावरियो. मारो असुर निकंदन या. प्यार लागे सावरियो. बड़ो प्यार लागे एक ताळी. मारो दशरथ नंदन सावरियो. मारो दशरथ नंदन मारो कौशल्या नंदन मारो कौशल्या नंदन मारो असुर निकंदन सावरियो. मारो असुर निकंदन हात वर. मारो दशरथ नंदन मारो दशरथ नंदन बड़ो प्यार लागे पिंपळत नाही, मिथिला लग रही, मिथिला. लागे सावरियो. मेरे राम जी की निकली बारात, चलो सब दर्शन करे. मेरे राम जी के निकली बारात, चलो सब दर्शन करा. मेरे राघव की निकली बारात, चलो सब दर्शन करे. मेरे राघव की निकली बारात, चलो सब दर्शन करे. रंग बाजे वीणा बाजे मृदंग बाजे वीणा बाजे रंग बाजे बाजे वीणा बाजे मृदंग बाजे बाजे वीणा बाजे डमरू भी बाजे बारात की, चलो सब दर्शन करे. डमरू भी बाजे बारात, चलो सब दर्शन करे. मेरे राघव की निकली बारात की, चलो सब दर्शन करे. मेरे राघव की निकली बारात, चलो सब दर्शन करे. ब्रह्मा नाचे विष्णु नाचे ब्रह्मा नाचे विष्णु नाचे ब्रह्मा नाचे नाचे विष्णु नाचे ब्रह्मा नाचे नाचे विष्णु नाचे शिवजी भी नाचे बारात की, चलो सब दर्शन करे. शिवजी के नाचे बारात, चलो सब दर्शन करे. मेरे राघव की निकली बारात की, चलो सब दर्शन करे. मेरे राघव के निकले बारात, चलो सब दर्शन करे. दुल्हा बने सरकार की जोड़ी का जबा बनी. दुल्हा बने सरकार जोड़ी का जवाब. वाह वाह, शाबाश. दुल्हा बने सरकार की जोड़ी का जबा बनी. दुल्हा बने सरकार. वशिष्ठ जी आए हैं, वशिष्ठ महाराज. जोड़ी का जवाब नहीं, जोड़ी का जवाब नहीं. 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 दुल्हा बने सरकार जोड़ी का जवाब नहीं. दुल्हा बने सरकार, जोड़ी का जवाब नहीं. दुल्हा बने सरकार
મારો અસુર નિકંદન મારો અસુર નિકંદન મારો દશરથ નંદન મારો દશરથ નંદન મારો જાનકી વલ્લભ મારો જાનકી વલ્લભ